पप्पाने दिला. किती तुला आवडलंय? काय काय होणार इथं? आम्ही ना एक ठिकाणी आलेलो आहे आता बेबी शॉवरसाठी प्रोग्रामसाठी आमच्या. तर बाकी कुठं आलेलं आहे. चला किट्टू दाखव दाखव. बड्डे पण होतो रे किट्टी इथं. तुझ्या कलाची आहे का? बदलले गाणे बंद केले. कॉफी राईट लागल ना. चांगलं का? आवडलं तुला? आवडलंय ठिकाण? कशासाठी आलो आपण तुला माहिती? पण तिकडे किट्टूचे पप्पा फॉर्म भरते बोलते ते काय माहिती काय होतं इथं आता. असं बोलते किट्टूचे पप्पा. डान्स नाही करायसाठी आलो किट्टी. मी बघते एकदा काय चालू आहे फॉर्म मध्ये काय काय भरणं चालू आहे. आत्ताच नाही का आम्ही हॉल बुकिंगसाठी आलेलो आहे आणि हॉल बघितला आत्ताच. ते तुम्हाला दाखवतो आता मी पुढे. आणि हा हॉल नाही का आहे सर्व इन्क्वायरी वगैरे केली पण अजून नाही का त्यांचे जे मेन सेट आहेत ना म्हणजे जे ओनर आहेत ओनर यायचे बाकी आहेत. तर अजून डील फायनल नाही झाली. तो येणार आहेत ते 7 वाजता. आता वाजले 3-4. आता एवढा मायराला घेऊन आलो आहे प्रेग्नेंट वुमेनला तर आपण दुसरं पण चेक करूयात. 7 वाजेपर्यंत इथे थांबण्यात होतं कारण आपल्याला अर्थ नाही खूपच कमी दिवस त्याच्यामुळे. हां 7-8 दिवस बाकी आहेत आणि बघूयात आता दुसऱ्या ठिकाणी जाऊन बघूयात. हे तर बघितलं दुसऱ्या ठिकाणीही जाऊन बघू. फोटो कोणाचा किती बघते फोटो काढ. माझा फोनवर नको पप्पाच्या फोनवर हाय का हाय कर ना. तू बोलत ना मस्ती नाही करणार. आल्याबरोबर काय बोलतो माहिती का? रेनकोट घेऊन मम्मी तू लक्षात ठेव रेनकोट घेऊन दे मला. कशाला रेनकोट यायला? आता नाही का आम्ही दुसऱ्या जागेवर आलो आहे. आता इकडे एकदा चेक करूयात कसं काय आहे ते. इथे ओनर भेटलेत आम्हाला तर ओनरशी डिस्कस होणार आहे आणि ते 7 वाजता आहे ना तर ते थोड्या वेळाने लाईटला सेकंड आता किटूचं लग्न करायचे का इथं? किट्टूचं लग्न करायचं का? किटू लग्न करतो लग्न करायचं म्हणलं. इथं अजून काय काय लागेल का? हां तर आताच आम्ही बाहेर आलेलो आहे. केली इन्क्वायरी आणि बोलून आले साहेब. ते बोलले 40-50 लोक लागेल. तेवढे आमच्याकडे आहे नाही. तेवढे तर नाहीये. मला तर असं वाटतं आमच्याकडे 7-8 जण आणि आपण 8 जण. 30 तरी पाहिजे होईल ना. हा 25-30. चला बघूया आपण काहीतरी बघूया. आता काय करायचं? वर समोर जायचंय परत काय करायचंय? आम्ही स्कूटीवर हिंडतोय आणि किट्टी दादा समोर बसलेला आहे आमचा. किट्टी दादा. मी आत्ता उभी होती माहिती का? टॅबलेट घ्यायची होती मला. आज संडे मला माहित नाही आणि मी टॅबलेट घ्यायसाठी आली. टॅबलेट संपलेली ते माझ्यात. आणि किट्टी दादा मला बोलतोय उभं नको राहू मम्मी खाली बस. हा तू कशाला आला सोबत? पप्पा आले का नाही रे अजून? आम्ही दोघंच इथं. पप्पा गेले पेट्रोल टाकायला त्याचे. आई तोंडात पूर्ण घालायचं अशी कधी काय माहित आता. किट्टूचे पप्पा आले आता पेट्रोल टाकून. हा मग दोघांनाच ठेवलं. इतका टाइम लावतात का? मग किट्टू बाई बिचारा बरोबर होता की मम्मी उभं नको राहू खाली बैस. किट्टू दादा मी उभी होते तर खाली बस म्हणे. मारा बरं एकदा पैसे. आत्ताच किट्टू दादानी आणि मी नारळ पाणी पिलेलं आहे आणि मलाईची वाट पाहतात. बिचारी नारळ पाणी नाही पित फक्त मलाई खातात. का हो किट्ट्याची माझी गोष्टी काय असता. जलेबी घ्यायची होती. जलेबी खायची होती पण ते जिलेबीवाला बोलला की 20 मिनटं लागत. त्याच्यामुळे समोर आले मी नारळ पाणी प्यासाठी. हे बा स्कूलच्या गाड्यामध्ये जाऊन तुला आवडलं रे? स्कूल मध्ये रोज खेळतो ना रे तू? येडे बोला येडे बोल काय तू? बसा. आम्ही ना जलेबीची वाट बघतोय आणि इकडे खेळायला आलो. इथे खेळण्यासाठी लय भारी येईल.
कोण मी? मला बस सांगतोय तो पप्पाला बसव पप्पा बसव बसा ना बस झालं चल. हे पाय किती 20 मिनिटं बोलले आम्ही परत इथे येऊन थांबलोय. वरतून पाऊस पडतोय म्हणून माझं मन झालेलं आहे आज जिलेबी खायचं. हे माझ्यामुळे थांबलेत. किती जिलेबी खायची आहे? नाही मला नाही खायची. का रे? मोठ्या गार्डनला घेऊन गेला नाही ते गार्डन होतं तिथं खेळून दिलं आम्ही इकडं आलो. चला जिलेबी होती आता रेडी. पावसाळ्यामध्ये मजाच मजा आहे जिलेबी खायची. हा का? कोण राहते खावडत मला. तुला गोड आवडत नव्हतं ना? तुम्ही किती वेळेस बोलले जिलेबी खायचं पण मी एकदा तरी थांबले का? पण तुला गोड आवडत नव्हतं तर आज कसं आवडायला लागलं? पाऊस पडतोय म्हणून. पाऊस थोडा थोडा पडतोय. तू छत्री पण तेव्हा काहीच पाऊस नाही पडत. लय जोरात पाऊस येणार आहे आता. येणार आहे अजून आला नाहीये. मग जिलेबी चला घरी घेऊन जाऊ आपण घरी. आहो तिथं मग घरी तर घेऊन जाऊ आपण. मला एकदम खाऊ दे इथं. हा इथं पण काय तू घरी पण. कडक वाली. अरे खाय ना तू खाय ना. इथं खाणारच आहे. लय गरम आहे. जास्तच गरम आहे. किती वाजता चिट्ट्या तू गाडी पाडशील हा? मी पडेल आणि तेव्हा पडेल. हा ना. तर आता आलोय आम्ही घरी 7 वाजता जावं लागेल. परत. 7:30 वाजता बोलवलेलं ना. आता मी नाही येणार सोबत. तुला घेऊनच नाही जाते. तेच म्हणलं आता लय पाऊस चालू आहे. मी नाही. माझं काम होतं हॉस्पिटलचं आणि मला हे पण पाहिजे होतं. एकटे बिचारे फिरतेत त्याच्यामुळे मी पण आले इन्क्वायरी करायला. आहे की नाही बरं? पाहिलं का कसं वाटतं मग? कसं वाटतं? बरं वाटतं नाही? काय भारी वाटते. फिरावं लागतं त्यांच्यासोबत. किट्टू आता बघा आमचा आत्ता पण बॉटल भरून आणतोय सगळ्यांच्या. काल कुठं गेलो होतो आपण. आज मला आणि किट्टूच्या पप्पाला परत एकदा जायचंय फिक्स करायला. रात्री जायला 7 वाजेला बोलवलं सरनी त्या. पण आज पण जायचंय. आज दुसरीकडे बघायचंय. आज एकदा बघून आले की नंतर बॉटल पण बघू एकदा. तर तुम्हाला साडी का नाही आवडली बरं? मला साडी कळत नाही. मम्मीला मी सोबत नेलं. मम्मीला पण आवडली, मला पण आवडली आणि किट्टूच्या पप्पाला पण साडी आवडली. आहे की नाही हो? मस्त आहे ना साडी. आणि ती साडी माहिती एकदम स्मूथ आणि मला झेपेल अशी साडी. अशी दुसऱ्या होत्या ग्रीन कलरच्या डार्क कलरची. माझ्याकडे होती ऑलरेडी साडी तशी ग्रीन आहे. कुकाची साडी तुम्ही एकदा बघितली असं मी घातलेली एका कार्यक्रमाला. आम्ही तिकडं मंदिराकडे गेलो तेव्हा एकदा कार्यक्रम होता तेव्हा घातली तुम्ही साडी. सेम तशीच कुकाची साडी माझ्याकडे. इतकी छान साडी घेतलेली मी यावेळेस. थोडा वेगळा कलर थोडा पोपटी देऊ पण असा डार्क 2 कलर दिसते. डार्क पोपटी दिसतो आणि ग्रीन पण दिसतो. एकदम अशी स्मूथ जेव्हा ती प्रॉपर मी घातली तेव्हा छान दिसन ती साडी. त्याच्यावरचं ब्लाऊज पण इथं एवढं छान आहे आणि सगळं वर्क आहे त्याच्यामुळे मला ती साडी आवडली. आणि ओल्ड डिझाईन नाही, ती नवीन फॅशन मधलीच आहे. नवीन चालू आहे. आणि मम्मीची पण साडी छान आहे. तुम्ही बोलता की मायराला चॉईसच नाही. एवढी पण बेकार नाही माझी चॉईस. मला पण घेता येते साडी पण एवढी पण कळत नाही मला कशी घ्यावं कशी. त्याच्यामुळे मम्मीला नेलं होतं मी. आणि आल्या मम्मी हॉस्पिटलमध्ये गेली. आणि असं हे ना करू की मग साडी नाही घेता येत. भारी साडी आहे आणि मग झेपेल पण अशी साडी आहे मस्त. तुम्ही जेव्हा मी प्रॉपर घातली ना तेव्हा तुम्हाला कळेल कशी साडी येते. जवळच आहे इथं बाहेरच जवळच 5 नदी आहे. 5 तुम्ही जाऊन बघा नाही तर केवढी मोठी मला बोलताय. जाऊन बघा एकदा तू पाणी जवळच नदी. 5 म्हणजे जवळ. अर्धी हिंदी अर्धी मराठी. आता आम्ही हा हॉल बघायला आलोय. हा बघा मागे आमचा हॉल. खूप मोठा हॉल इथं लग्न सगळं. खूप मोठा आहे पण आमचे जण कमी आहेत. जण कमी येत आहेच. एवढा आपल्याला हेच नाहीये कामाचा नाही म्हणजे एवढा मोठा. आपण अर्धा. हा बघू आता काय होतं. बघू आता इथं बोलणं करू आणि मग बघूया काय ठरतं काय. अर्धा नाही तर बाहेर मस्त नाही तर खूप मोठा आहे भारी हॉल. तिथं आमचं बघा कसं खेळतो. बाहेरचं बॅकग्राऊंड बाकी छान येतो. हा झाडं वगैरे सगळं भारी भारी ना हॉल. आपलं लग्न अशा जागेवर झालं असतं तर बरं असतं. पण काय करा माझ्या मम्मीला कमी पैसा असं बिचारीचं. त्याच्यामुळं गाईज आमच्या लग्नाला असा हॉल नव्हता बरं. मग मम्मीला शॉर्टकट म्हणजे शॉर्टकट नाही छोटा आलं एकदम छोटा वाला हॉल. जेवढं गेलं तेवढंच खूप मोठी गोष्ट आहे. ते पण आमच्या गावाहून 30 किलोमीटरवर होतं आणि ते कसं बघितलं असं. तुला जरा जास्त एक्सपेक्टेशन असते पण मला नाही. मला असं वाटत होतं आपल्या लग्नाला एवढा हॉल पाहिजे पण आपल्या लग्नाला एवढे जण नव्हते. पण हा एवढे जण नव्हते. पण कधी टाकायचे आपल्या लग्नाचे फोटो लयच येते. मला तर वाटतं आता बाळ झाल्यावर बाळ झाल्यानंतरच टाकायचे नक्की. ऑडियन्स लोक लेट
वेट बघतात ना किती दिवसाची. मग 2-3 महिने बाकी आहेत. बघा ना की गाईज किती छान हॉल. आम्ही तर किट्टूच्या लग्नाला आता असं हॉल करू. काय रे किट्टू? तुझं लग्न किट्टू ग्रँड होणार आहे, ग्रँड. तुझ्या लग्नाला असं हॉल करू आता बुक. कुठून पोरगी पण बघून ठेवलेली माहिती आहे. किट्टी किट्टू ए किट्टू पप्पा काय बोलते माहिती का तुला? किट्टून पोरगी बघून ठेवलेली, सांग कोणती पोरगी आहे? किट्टून पोरगी लग्नासाठी बघून ठेवलेली, सांग कोणती पोरगी? सांग लवकर मम्मीला. मम्मीला पण तो मम्मीला. मैंने बताऊंगा. अरे बताओ बताओ बताओ. हा स्पायडर गर्ल. स्पायडर गर्ल. त्याला तर कधी आलिया भट आवडती तर कधी कृती सेना आवडती. त्याला कोणी कोणी आवडतंय आता. किट्टू किती छान दिसतंय. आता आम्ही नाही का आता बुकिंग काल ज्या झालेलं आहे जागेवर आलो होतो आमच्या चेहऱ्यावरती हसी दिसते ना, त्याचं बुकिंग झालेलं आहे. हा, तर तिथे आलो होतो ना काल तिथेच. हा बोईसर फायनल तुम्हाला आता दाखवणार नाही आम्ही, पण तुम्हाला काही दिवसातच जेव्हा प्रोग्राम होईल ना तेव्हा लोकेशन बघायला भेटेल. खूप छान लोकेशन.